सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार आणि जय संविधान। खरोखरच आपल्या या सर्वांच्या माध्यमातून जो काल वंचित बहुजन आघाडीचा जो महामोर्चा निघाला RSSच्या विरोधात, या सगळ्यांच्या माध्यमातून आज एक प्रकर्षानं जाणवतं की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला अनुसरून आज आम्ही भारताचे लोक या माध्यमातून आजपर्यंत जगत आलेलो आहोत, जगत राहू, आणि तेही कर्तव्याने आणि जागृतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही जगत राहू। विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, लोकशाही, संविधान आणि त्यातील स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही मूल्य यांचं संरक्षण करण्यासाठी त्या देशातील प्रत्येक नागरिकाने जागृतीचा अग्नी नेहमी भडकवत ठेवला पाहिजे। आणि हा अग्नी भडकवण्याचं काम आम्ही तर करतोच, सर्वसामान्य जनता म्हणून, आम्ही भारताचे लोक म्हणून स्वतः परत हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करण्यासाठी अर्पण करून आम्ही जागृतीच्या माध्यमातून कर्तव्य करतच असतो। हे आमचं कर्तव्यच आणि करतच राहणार। परंतु या सर्वांच्या माध्यमातून या आमच्या सर्वसामान्य जनतेची जी भूमिका आहे, जे अंतःकरण आहे, जे कर्तव्य व्हावं अशी आमची इच्छा आहे, आणि ते कर्तव्य 24 तारखेला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या या एकाच राजकीय पक्षाने या ठिकाणी RSSच्या छाताडावर फार मोठा दणका दिलेला आहे। हेच अपेक्षित होतं का? काही दिवसापूर्वी आमच्या औरंगाबादचे सर्वसामान्य नागरिक, जबाबदार, संविधाननिष्ठ नागरिक आदरणीय विजय वाहुळ साहेब आणि राहुल मकासरे साहेब आणि इतर 7 जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी, साधारणतः 9 लोकांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलण्याचं धाडस केलं। आणि ते धाडस हे होतं की ज्या RSSची स्वतःची नोंदणी कुठेही धर्मादाय आयुक्तालयामध्ये नाही, अशा 100 वर्षाची परिपूर्ती झालेल्या RSSला त्यांनी सदस्य नोंदणी करण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटवर, म्हणजेच शिक्षण संस्थेच्या गेटवर सदस्य नोंदणीचा त्या ठिकाणी टेबल टाकलेला होता। आणि जेव्हा या 9 लोकांना, आणि विशेष म्हणजे राहुल मकासरे आणि विजय वाहुळ सरांना जेव्हा हे समजलं, तेव्हा ते धावून गेले आणि सांगितलं की कुठल्याही ज्या संस्थेला किंवा ज्या शिक्षण संस्थेला किंवा कुठल्या शासनाच्या तिजोरीमधून अनुदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सवलती मिळतात, अशा ठिकाणी किंवा संपूर्ण शिक्षण संस्थेच्या ठिकाणी कुठल्याही एका धर्माला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सदस्य नोंदणी करता येत नाही। कारण धर्मनिरपेक्ष, सेक्युलरिझम हा जो संविधानामध्ये शब्द आहे, जो प्रास्ताविकेमध्ये शब्द आहे, अशा शब्दांना जागण्याचं काम आम्ही कर्तव्य म्हणून करतो आहोत। त्यामुळे तुम्ही या ठिकाणाहून हा टेबल हलवला पाहिजे आणि ही नोंदणी ताबडतोब थांबवली पाहिजे। या माध्यमातून पहिल्यांदा RSSला या ठिकाणी विरोध केला आणि त्याबरोबर या ठिकाणी पोलिसांनी त्या सदस्य, त्या RSSला ज्यांची नोंदणी सुद्धा नाही कुठल्याही ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये, शासकीय धर्मादायमध्ये, अशा RSSला ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत, दर दसऱ्याला ते पूजार्चा करतात, ज्या संस्थेच्या, संघटनेच्या कार्यालयावर आजपर्यंत कधी राष्ट्रध्वज फडकला नाही, उलट जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, 26 नोव्हेंबर 1949ला प्रदान केलं, आणि 30 नोव्हेंबरला यांनी बाबासाहेबांची जवळपास जिवंत प्रेतयात्रा काढली आणि सांगितलं की आम्हाला हे संविधान मान्य नाही म्हणून, अशा पद्धतीनं या RSS संघटनेनं आजपर्यंत 3 वेळा बंदी येऊन सुद्धा येणाऱ्या सरकाराच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन मिळत गेलं, म्हणून कायमची बंदी या ठिकाणी कधी येऊ शकली नाही। म्हणून आज ती 2014 पासून ही RSS सनातनी संघटना या देशावरती पुन्हा आपलं मुंडकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे। आणि 100 भरल्याच्या नंतर त्यांनी जास्तच उतावीपणा केल्यामुळं ही सदस्य नोंदणी चालू होती। या नोंदणीला या लोकांनी विरोध केल्यामुळं यांच्या
कडून किंवा अशा प्रकारच्या संघटनेवरती बंदी आणण्याचं सोडून, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं सोडून पोलिसांनी सुमोटो वापरला. जसं सर्वोच्च न्यायालयाला सुमोटोचा, उच्च न्यायालयाला सुमोटोचा, न्यायालयीन प्रक्रियेला सुमोटोचा अधिकार आहे, तसा पोलिसांना सुद्धा सुमोटोचा अधिकार आहे. परंतु सुमोटोचा अधिकार कसा, कधी करायला, कोण्या ठिकाणी करायला पाहिजे? हा सुमोटोचा अधिकार भोतमागे प्रकरणाच्या माध्यमातून कुटुंबावरती जो खैरलांजी प्रकरणामध्ये झाला त्यावेळेस या पोलिसांना सुमोटो आठवला नाही. या ठिकाणी जेव्हा अल्पसंख्याकावरती अन्याय अत्याचार होतात, मणिपूरसारखं प्रकरण घ्या, शेतकऱ्यांच्या 750 आत्महत्यांचं प्रकरण घ्या 1.5 वर्ष चाललेल्या आंदोलनाच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे बीडमधलं त्या संतोष सरपंचाचा हत्याचं प्रकरण घ्या. या ठिकाणी यांचा सुमोटो चालत नाही पोलिसांचा, इथं दुर्लक्ष होतं. परंतु ज्या RSSला कुठल्याही प्रकारची मान्यता नाही, शासकीय कुठल्याही प्रकारचं लिगली ज्यांना मान्यता नाही, अशा संघटनेच्या संरक्षणासाठी संपूर्ण पोलीस प्रशासन या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यामुळं वरून आदेश येतात आणि त्या ठिकाणी पोलिसांना सुमोटोचा अधिकार मिळवून घेऊन त्या ठिकाणी ज्यांनी RSS नोंदणीला विरोध केला अशा 9 लोकांवरती पोलीस स्वतःहून गुन्हे दाखल करतात. 100 भरल्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. अति तिथं माती. आणि याच माध्यमातून आज आमचा देश, राज्य एक प्रकारे या हिंदू राष्ट्र बनविण्याच्या नावाखाली संविधानाला संपवण्याचा भयंकर षड्यंत्र आणि कट चालू आहे. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक या माध्यमातून आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, आमचे जर मूलभूत, आमचं संविधानच या ठिकाणी जर सुरक्षित नसेल, आमचे मूलभूत अधिकारच जर सुरक्षित नसतील, तर आम्ही भारताचे लोक म्हणून आम्ही कर्तव्य म्हणून काय बजावणार? का यांनी लादली गुलामी म्हणून आम्ही त्याला बळी पडणार? आणि म्हणून या संपूर्ण RSSच्या विरोधामध्ये एकाच राजकीय पक्षांनी, वंचित बहुजन आघाडीच्या, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या या वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय पक्षाने या ठिकाणी औरंगाबादमध्ये या RSSच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला होता. पोलिसांनी त्यासाठी परवानगी नाकारली होती, परंतु तरी सुद्धा, कारण या ठिकाणी राजकारण या भूमिकेतून या गोष्टीकडे पाहायचं नाहीये, या दृष्टिकोनातून पाहायचंय की आज आमचं संविधान, आमचा राष्ट्रध्वज, आज आमची न्यायदेवता ही लोकशाही मूल्य संपत असताना ज्या RSSमुळं हे सगळं घडतंय षड्यंत्राच्या माध्यमातून, त्या RSSच्या छाताडावर दणका देण्याचं काम या वंचित बहुजन आघाडीनं केलेलं आहे आणि या एकाच राजकीय पक्षानं केलेलं आहे. त्याच्या एक दिवस अगोदर औरंगाबादमध्येच निदर्शनं झाली सर्वपक्षीय, सर्व संघटनेच्या वतीनं. तेही मान्य करावं लागेल. जेवढ्या काही आंबेडकरी समाजाच्या चळवळीच्या संघटना होत्या त्या सर्व एकत्र येऊन त्यांनी एक दिवस अगोदर निदर्शनं केली, तीही आवश्यक होती. त्याही अगोदर मूकमोर्चा आम्ही काढलेला आहे, महामोर्चा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी याला आवश्यक आहेत. परंतु विशेष म्हणजे या संपूर्ण, मग ती बूट उगारण्याची प्रवृत्ती असो सुप्रीम कोर्टातली सरन्यायाधीशावरती, त्याचप्रमाणे अनिल मिश्रा नावाचे वकील मध्य प्रदेशचे, ज्यांनी बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही, BN राव यांनी लिहिलं असं म्हणणारे, बाबासाहेबांचं कोणतं योगदान, कोण बाबासाहेब म्हणणारे, या अनिल मिश्रासारखी प्रवृत्ती, त्याचप्रमाणे ही संपूर्ण RSSच्या सोबत असलेली सनातनी प्रवृत्ती, या प्रवृत्तीची मजल कुठपर्यंत गेलेली आहे? या प्रवृत्तीची मजल या संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सरन्यायाधीशाच्या वरती बूट उगारण्यापर्यंत मजल गेलेली आहे. तरी त्यांना पश्चाताप नाही, ना कुठल्याही प्रकारची खंत नाही, असं या ठिकाणी त्या राकेश किशोर यांनी, तिवारींनी खुलेआम चॅलेंज केलं होतं. एवढं मोठं खुलेआम चॅलेंज करण्याची धैर्य येतं कुठून? ते येतं मोदी शहांच्या तिजोरीमधून, ते येतं RSSच्या रेशीम बागेमधून, ते येतं मोहन भागवतच्या या संपूर्ण खजिन्यामधून, आणि ते संपूर्ण येतं या 3.5% षड्यंत्राच्या कूटनीतीमधून. आणि नेमकं याच कूटनीतीचं जे मूळ आहे, आपण पाहतो वंचित बहुजन आघाडीनं काय केलेलं आहे.
आपण पाहतो एखादं आपलं जर घर गळत असेल पावसाळ्यामध्ये, आपलं जर घर गळत असेल तर आपण ज्या ठिकाणी गळतं त्या ठिकाणी ताट लावतो, दुसऱ्या ठिकाणी तांब्या लावतो, तिसऱ्या ठिकाणी परात लावतो आणि हे गळू नये म्हणून या ठिकाणी आपण वाट्या, ताट, तांब्या सर्व लावून आम्ही त्या ठिकाणी उपाय करत बसतो. परंतु हे न करता ज्या पद्धतीनं स्लॅबच्या वरती किंवा घराच्या छताच्या वरती वॉटरप्रूफिंग जर केली तर निश्चितपणे खाली ताट तांब्या लावायची गरज नाही. हे वंचित बहुजन आघाडीनं जाणलं होतं आणि म्हणून त्यांनी या RSSच्या औरंगाबाद येथल्या कार्यालयावर, त्यांच्या छाताडावर पोलिसांच्या परवानगीच्या विरोधात जाऊन त्या परवानगीला न मंजूर त्या परवानगीला झुगारून या वंचित बहुजन आघाडीनं आदरणीय सुजात आंबेडकर साहेबांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी RSSच्या कार्यालयावर मोर्चा धडकवला आणि त्यांच्या छाताडावर जाऊन त्यांना भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचं संविधान दिलं की जे तुम्ही मान्य करत नाहीत ते तुम्हाला मान्य केलं पाहिजे. यासाठी राष्ट्रध्वज भारताचा दिला जो तुम्ही तुमच्या त्या कार्यालयावर कधी न फडकवलेला, हे तुम्ही दिलं पाहिजे, घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा जो ॲक्ट आहे, जो संघटना संस्था नोंदणीचा ॲक्ट आहे, त्या कायद्याची महाराष्ट्र विधानसभेची, महाराष्ट्र राज्याची ती कायद्याची त्या ठिकाणी प्रत त्या ठिकाणी दिली. या 3 वस्तू सुजात आंबेडकर साहेबांनी दिल्या, परंतु त्यांना RSS वाल्यांना ती घेण्याची सुद्धा धाडस किंवा हिंमत होऊ शकलेली नाही. राष्ट्रध्वजाला, संविधानाला आणि या कायद्याला स्पर्श करण्याची जी इमेज लागते, स्पर्श करण्याचे जे धाडस लागतं, ते धैर्य लागतं, ते या नेभळट नपुंसक या RSSला कधीही जमू शकलं नाही. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे असलेले DCP यांना पाठवलं आणि यांच्या मार्फत ते स्वीकारलं. अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचा नपुंसकपणा या ठिकाणी दाखवलेला आहे एक प्रकारे. आणि पुन्हा वर्तवण करून सांगतात ते की आम्ही संविधानाला मानतो, आम्ही बाबासाहेबांना मानतो, बाबासाहेबांनी आमच्या RSSच्या कार्यालयाला भेट सुद्धा दिलेली आहे सातारा सांगलीमध्ये कुठेतरी, असं ते उघडपणे खोटं बोलून सांगतात. कारण ही जी RSS आहे ही संपूर्ण त्या संघाच्या कार्यकर्त्यापासून ते सरसंघ चालकापर्यंत ही सर्व मंडळी खोटं बोलण्यामध्ये पटाईत, कुठल्याही प्रकारचे पुरावे दाखवत नाहीत, कुठल्याही प्रकारे हे वैचारिक वादविवादामध्ये कधी मध्ये पडतच नाहीत. फक्त केवळ आणि केवळ पाठीमागे राहून खंजीर खुपसणे याशिवाय यांना कुठलं काहीही दिसत नाही, मर्दुमकीच नाही आहे. आणि या अशा प्रकारच्या या षडयंत्रकारी RSSला कुठल्याही प्रकारचं आता जनसुरक्षा कायदा आलेला आहे, त्या येणार आहे, त्या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून पहिल्यांदा बंदी जर येणारी असेल तर ती RSSवर येईल. कारण यांनी नक्षलवाद्यांना शस्त्र जोपासतात, संविधान ते मानत नाहीत. अशा पद्धतीनं यांनी काय केलेलं आहे, अशा पद्धतीनं त्यांनी नक्षलवाद्यांना त्या ठिकाणी प्रतिबंध केलेला आहे, बंदी आणलेली आहे. जर हे असेल तर RSSच्या बाबतीत काय, तुम्हालाही संविधान मान्य नाही, तुम्हालाही लोकशाही मान्य नाही, तुम्हालाही सगळ्या प्रकारचं या ठिकाणी स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही मूल्य मान्य नाहीत. मग आणि तुमच्याकडे शस्त्र आहेत, तुम्ही त्याची दरवर्षी पूजा करता. याचा अर्थ स्पष्ट आहे की नक्षलवाद्यांपेक्षाही तुम्ही या ठिकाणी गुन्हेगार आणि दोषी आहात. आणि हेच ओळखून वंचित बहुजन आघाडीनं त्यांच्या छाताडावर जाऊन हा दणका दिला की आम्ही तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं प्रतिबंध करू, भलेही तुमचं पोलीस असेल त्याच्याशी आम्हाला घेणं दिलं नाही, परंतु तुमचा आम्ही शेवटपर्यंत विरोध करत राहणार आणि तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश एक प्रकारे त्याच वंचित बहुजन आघाडीनं, एकट्याच राजकीय पक्षानं यांना कुठल्याही इतर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, कुठलाही गट असो यांचा, या कुणीही यांना समर्थन दिलेलं नाही, कुणीही यांना पाठबळ दिलेलं नाही, कुणीही त्यांचे कार्यकर्ते पाठवले नाहीत. परंतु एकट्या वंचित बहुजन आघाडीने या RSSला दाखवून दिलं की आम्ही भारताचे लोक म्हणून आणि आम्ही आंबेडकरी रक्त म्हणून आम्ही आमच्या आजोबांनी, आमच्या बापांनी हे लिहिलेलं संविधान हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. याच माध्यमातून हा मोर्चा धडकला आणि तो यशस्वी झालेला आहे. एक दखलपात्र हा मोर्चा झालेला आहे. म्हणून या माध्यमातून या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो. मी स्वतः त्या मोर्चामध्ये उपस्थित होतो. त्या ठिकाणी मला पत्रकारांनी विचारलं की RSSनी सदस्य नोंदणी करत असताना
केलेल्या विरोधामुळं हा मोर्चा निघालेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की ज्या संघटनेचं, ज्या RSSचं स्वतःचीच नोंदणी नाही कुठं, त्यांना सदस्य नोंदणी करण्याचा अधिकार कसा पोहोचूच शकत नाही. अशा पद्धतीनं उत्तर देऊन मी त्यांना निरुत्तर केलं. हे सर्व श्रुत आहे. परंतु याही पुढे जाऊन सांगतो की या देशामध्ये संविधान विरोधी शक्ती जी आजपर्यंत पडद्याच्या मागे होती ती आज पडद्यावर आलेली आहे. मग ती मोहन भागवतच्या किंवा मोदी शहाच्या रूपाने आपल्या पडद्यावर आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे गेल्या 2014 पासून हे षडयंत्र एक संविधान संपवण्यासाठी या ठिकाणी त्यांचे षडयंत्र चालू आहे. हे षडयंत्र आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. भलेही आम्ही भारताचे लोक म्हणून, आम्ही नागरिक संविधाननिष्ठ म्हणून आम्ही एकटे जरी पडलो तरी हरकत नाही. परंतु या RSSला, या संविधान विरोधी शक्तीला आम्ही पराभूत कायमचं केल्याशिवाय राहणार नाही. त्याचे अनेक कारणे आहेत. आपण जेव्हा जागतिक स्तरावरती आमच्या देशामध्ये काय घडतं याचा जर आपण उहापोह केला तर निश्चितच आमच्या देशामध्ये जे घडतं त्याची दखल आंतरराष्ट्रीय मीडिया या ठिकाणी घेत आहे. आपण पाहतो की आमच्या देशामध्ये मणिपूर प्रकरण 1.5 वर्ष जळालं. त्यामध्ये सर्व काही 150च्या जमावाने आमच्या कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या अर्धांगिनीला त्यांनी अन्याय अत्याचार केले, व्यभिचार केले. हा व्हिडिओ आपण संपूर्ण जगाने आणि देशाने पाहिला. तेव्हापासून त्याचबरोबर त्याच्याही अगोदर जे 1.5 वर्ष या ठिकाणी शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये आंदोलन चाललं, ज्यामध्ये 750च्या वर शेतकरी शहीद झाले, तिथंही कधी मोदी पोहोचले नाही. मणिपूरमध्ये सुद्धा कधी मोदी पोहोचले नाही त्या काळामध्ये. एवढंच काय, अनेक प्रकरणं आता जे पर्यावरणवादी आदरणीय सोनम वांगचुक आहेत तेच त्यांना ज्या मोदी सरकारने, ज्या नरेंद्र मोदींनी पाकिस्तानमध्ये एक जागतिक पर्यावरणवादी परिषद भरली, जागतिक पर्यावरण परिषद भरली, त्या परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व म्हणून सोनम वांगचुक यांना नरेंद्र मोदी साहेबांनी पाठवलं होतं गेल्या वर्षी. आणि त्याच सोनम वांगचुकला एक तंत्रज्ञ, एक शिक्षणतज्ञ, एक पर्यावरण तज्ज्ञ म्हणून जोपासलं, देशाचं एक स्वाभिमान म्हणून, नाक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संबोधलं. अशा सोनम वांगचुकला त्यांच्या लडाखमध्येच, त्यांच्या त्या भागामध्ये त्यांनी जो 317वा कलम हटवण्याच्या पूर्वी जो शब्द दिला होता तो शब्द पाळला नाही, म्हणून त्यांनी आंदोलन छेडलं. आणि त्या आंदोलनामध्ये जाळपोळ झाल्यामुळं, दंगल घडल्यामुळं तेही दंगल ताबडतोब थांबली. तरीसुद्धा त्या निमित्तानं याच मोदी सरकारने आदरणीय सोनम वांगचुकला तुरुंगात डांबलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट असा आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी जागृतीच्या माध्यमातून अग्नी भडकवत ठेवू नये असा संदेश या ठिकाणी या RSSवादी या भाजप सरकारनं या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. परंतु आम्ही हरणार नाही, पराभूतही होणार नाही. कितीही येऊ द्या. गौरी लंकेश गेल्या, दाभोळकर गेले, त्यानंतर पानसरे गेले, कलबुर्गी गेले. लेखणी कधी थांबत नाही. व्यक्ती जातो, लेखणी थांबत नाही. जागृतीचा अग्नी नेहमी भडकवतच राहणार आहे आणि अजूनही जातील, परंतु तरीसुद्धा ही लेखणी थांबणारी नाही, हे वक्तव्य थांबणार नाही. एवढं या RSSच्या माध्यमातून, अशा माध्यमातून या RSSच्या विरोधामध्ये या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि गेल्या 2014 पासून ते आजपर्यंत या 11 वर्षात आमच्या देशामध्ये जे काही घडतंय, बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याकमधला जो काही संघर्ष आहे त्यामधून रक्ताची पाठ वाहत आहेत. त्यामधून बेसिक जे काही विकासाच्या गप्पा आहेत त्या फक्त केवळ गप्पा आणि गप्पाच राहिलेल्या आहेत. केवळ आणि केवळ राजकारण आणि नीतिभ्रष्ट राजकीय नेते आणि नीतिभ्रष्ट राजकीय सनदी अधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून देशाला लुटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. इंग्रजांनी आमचा देश लुटला, आमच्यावर राजकीय आक्रमणही केलं, राज्यही केलं, सर्व काही लुटलं. परंतु आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांनी या काळ्या इंग्रजाप्रमाणे, जे आजचे काळे इंग्रज आहेत, या काळ्या इंग्रजाप्रमाणे कधीही त्यांनी आम्हाला एवढ्या खालच्या पातळीवर आज आम्ही जवळपास 100 वर्षापूर्वी या देशाच्या इतिहासामध्ये ढकलल्या गेलो आहोत. 2025 आहे ना, 1925ची ज्यावेळेस ती परिस्थिती या देशाची, तशाच परिस्थितीला आज यांनी आणून ठेवलेलं आहे. फक्त जाणवत नाही, हे आम्हाला या ठिकाणी कळत नाही, यामुळं की आम्ही या व्यवस्थेचे मानसिक गुलाम ठरलो. आमचा मेंदू भ्रष्ट झालेला आहे. आम्ही सद्विचारी बनण्यापासून अलिप्त झालेलो आहोत, म्हणून आम्हाला हे जाणवत नाही.
अन्यथा 1925ची जी परिस्थिती होती आमची त्यापेक्षा एक बदतर परिस्थिती आज आमच्या देशाच्या सर्वसामान्य जनतेची झालेली आहे. हे कधी समजून घेणार आम्ही? फक्त आज माझं भागते, माझ्या कुटुंबाचं आज भागते, उद्याचा मी का विचार करू या माध्यमातून आम्ही जगत नाही आहोत आणि जगलंही नाही पाहिजे. आम्ही उद्याचा, परवाचा, तेरवाचा, हजारो वर्षाचा विचार केला. कारण ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाच्या दूरदृष्टीचा विचार करून या भारताच्या संविधानाच्या निर्मितीचा पहिला गिअर टाकला आणि तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही प्रमाणात का असेना या काळ्या इंग्रजांविरोधात आज आम्ही भारताचे लोक म्हणून आम्ही एकत्र लढत आहोत आणि त्याच RSSला संपवण्यासाठी. आणि या संपूर्ण या 75 वर्षामध्ये आम्ही जात, धर्म, पंथ, वंश, भेद या भेदाच्या भिंती उभारून त्या भिंती उंच केल्या, आणखी बांधल्या. आम्ही उंच बांधून आम्ही आमच्या घराचे दरवाजे उंच केले, परंतु आम्ही या भेदाच्या भिंती कधी फोडू शकलो नाही. शेवटी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की या देशामधली संविधान विरोधी शक्ती जी RSS आता पडद्यासमोर आलेली आहे. पडद्यासमोर कधी आली? जेव्हा वंचितने दणका दिला तेव्हा ती पडद्यासमोर आलेली आहे. या RSSचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी म्हणतो की आम्ही बाबासाहेबांनाही मानतो, आम्ही संविधानालाही मानतो, आम्ही लोकशाहीला सुद्धा मानतो, असं स्पष्टपणे सांगितलं. परंतु त्या ठिकाणी या पत्रकाराने प्रश्न विचारला त्यांना, तुम्ही जर हे मानत असाल तर मी जी मनुस्मृती आणलेली आहे ही आत्ताच्या आत्ता जाळून दाखवा. त्यावेळेस तो कार्यकर्ता मागे सरला. कारण संविधान आणि मनुस्मृती एके ठिकाणी राहू शकत नाहीत, जशा दोन तलवारी एका म्यानामध्ये राहू शकत नाहीत. कारण संविधान आणि मनुस्मृती ह्या दोन्हीही वेगवेगळ्या बाबी आहेत. यामध्ये सचिन सावंत सरांनी एक प्रश्न केलेला आहे, मोर्चानंतर पुढचं पाऊल काय? नक्कीच या पुढचं पाऊल सांगितलंच पाहिजे. जरी राजकीय भूमिका कशीही असू द्या, सामाजिक भूमिका कोणतीही असू द्या, परंतु सर्वसामान्यातला सर्वसामान्य जबाबदार नागरिक, संविधाननिष्ठ नागरिक म्हणून या संविधान विरोधी शक्तीच्या विरोधात, या RSSच्या विरोधामध्ये आम्ही भारताचे लोक म्हणून आम्हाला या ठिकाणी या मोर्चाच्या नंतर लेखी निवेदनं, मग ते सर्वोच्च न्यायालयाला असेल, त्यानंतर प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, आणि एवढंच काय मानवी हक्क आयोग आमच्या देशातला आणि जागतिक मानवी हक्क आयोग या सर्वांना आमच्या देशामध्ये अल्पसंख्याकावरती ही RSSची व्यवस्था कशा पद्धतीनं आमच्यावरती अन्याय करते याचे पुरावे गोळा करून आणि त्या पुरावे गोळा केल्याच्या नंतर त्यामध्ये लोकांच्या निवेदनाच्या पाठीमागे किंवा दुसरे पेज जोडून त्या ठिकाणी त्यांचे मोबाईल नंबर, हस्ताक्षर आणि नाव, शहराचं नाव अशा पद्धतीनं निवेदनं तयार करून याची हार्ड कॉपी बाय पोस्ट पाठवायची. कुणाला? आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी मानवी हक्क आयोग असेल त्यांना मेल करून पाठवायचे, दिल्लीच्या राष्ट्रपतींना मेल करून पाठवायचे, प्रधानमंत्र्यांना मेल करून पाठवायचे, बाय पोस्ट सुद्धा पाठवायचे, स्पीड पोस्टनी. म्हणजे हे सगळं निवेदन तयार करून की यापुढं या RSSला कायमची बंदी घालण्यासाठी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि हे सगळ्यांना पत्र पाठवून, विशेषतः ह्युमन राईट्स इंटरनॅशनल कमिशनला मेल करून जे आपण इंग्रजीमधून पत्र पाठवणार आहोत त्या माध्यमातून एक फार मोठी त्या ठिकाणी फार मोठा आशेचा किरण निर्माण होणार आहे. त्याचं कारण असं की या देशामध्ये जेव्हा लोकशाही प्रस्थापित झाली आणि त्या अगोदर 24 ऑक्टोबर 1945ला युनोची स्थापना झाली आणि त्या युनोने नंतरच्या 10 ते 12 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या निर्माण केल्या आणि त्या समित्यामध्ये एक समिती अशी आहे की त्या समितीचं कर्तव्य हे आहे की जगामध्ये जे जे काही लोकशाहीवादी देश आहेत, जे युनोचे सदस्य आहेत, अस्थायी जरी असले तरी त्या लोकशाहीवादी देशांनी त्यांच्या देशामध्ये दरवर्षी किंवा दर 5 वर्षामध्ये अल्पसंख्याकावरती कुठल्याही प्रकारचे अन्याय होतात किंवा होत नाहीत, होत असतील तर त्याची कारणं काय, होत नसतील तर त्याची पारदर्शक स्वच्छ आरसा अशा प्रकारचा अहवाल तयार करून दर 5 वर्षांनी त्या देशातील सरकारने युनोला ते अहवाल सादर करायचा आहे की या गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अल्पसंख्याकावरती अन्याय झालेला नाही, आमची लोकशाही संरक्षित आहे, आम्ही स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुतेचं आम्ही पालन करतो अशा पद्धतीनं असा अहवाल त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि तो अहवाल युनोनी मंजूर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी या देशामध्ये अहवाल आलेला आहे, लोकशाही संरक्षित आहे असं समजून त्या देशाला संरक्षित केलं जातं. परंतु गेल्या 2014 पासून या मोदी सरकारने
या युनोला एकही अहवाल आजपर्यंत दिलेला नाहीये. त्यामुळं युनोची अशी गोची झालेली आहे की भारतानं लोकशाही देश असून सुद्धा एकही अहवाल 2014 पासून दिलेला नाही. त्यामुळं या देशामध्ये अल्पसंख्याकावर अन्याय होत असताना सुद्धा हा अहवाल देत नाहीत. आणि अहवाल देत नाहीत म्हणून युनोची आणि युनोच्या त्या महासचिवालयाची एक अपेक्षा ही आहे की या भारत देशामध्ये जे काही अल्पसंख्याकावरती अन्याय अत्याचार होतात त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये एकही तक्रार अल्पसंख्याकाकडून किंवा अल्पसंख्याक आयोगाकडून किंवा मानवी हक्क आयोगाकडून एकही तक्रार त्या मानवी हक्क आयोगामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये आजपर्यंत गेलेली नसल्यामुळं आज युनोला भारताच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलता येत नाही. ही युनोची ही हतबलता आहे, मजबुरी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे की ज्या पद्धतीनं आपण कालचा महामोर्चा काढला 24 तारखेचा, तर त्या महामोर्चाच्या माध्यमातून ज्या काही आत्तापर्यंत आमच्या देशामध्ये घटना घडल्या, शेतकरी 750च्या वर शेतकरी शहीद झाले तो मोर्चा, ते आंदोलन, त्यानंतर मणिपूरच्या प्रकरणाचं आंदोलन आणि आजपर्यंत झालेले सगळे जे काही आंदोलनं झाली, जे काही अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या, या सगळ्यांचा घटनांचा अहवाल आपण अल्पसंख्याकाच्या माध्यमातून का होईना आम्ही भारताचे लोक म्हणून युनोच्या महासचिवालयामध्ये हे पत्र गेलं पाहिजे, मानवी हक्क आयोगाला ते पत्र गेलं पाहिजे. आणि ती आपण तयारी करणार आहोत की जी जवळपास शेकडो लोकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या, त्यांचे मोबाईल नंबर असलेले आणि निवेदनामध्ये या देशामध्ये 2014 पासून चालत आलेल्या सर्व घटनांची नोंद त्यामध्ये असेल. आणि या माध्यमातून आपण ईमेलद्वारे आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून बायपोस्ट स्पीड पोस्टद्वारे हे सगळे आपण निवेदन पाठवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती या देशामध्ये लोकशाही कशी आणि संविधान कसं ICUमध्ये गेलेलं आहे, लोकशाही कशी संपत आलेली आहे हे दाखवून देण्याचं काम आपण या मूकमोर्चाचे हे जो महामोर्चा काढला वंचित आघाडीने, त्या हा प्रश्न विचारला सचिन सावंत साहेबांनी म्हणून हे बोलतोय की या मोर्चाच्या नंतर पुढं काय, पुढचं पाऊल काय. तर पुढचं पाऊल हे असेल की या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती या देशामध्ये बहुसंख्याकाकडून अल्पसंख्याकावरती आणि व्यवस्थेकडून अल्पसंख्याकावरती मानवी हक्काचं उल्लंघन होत असलेले पुरावे त्या ठिकाणी पाठवून देऊन आम्ही या ठिकाणी या देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करू, 100% प्रयत्न करू. आणि त्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 25 नोव्हेंबर 1949 मधली संविधान सभेमधली जी शंका आणि जो इशारा त्यांनी दिला होता की येत्या 26 जानेवारी 1950च्या नंतर येणारं स्वातंत्र्य जर आम्ही गमावून बसलो तर ते पुन्हा कधी आम्ही मिळवू शकणार नाही, ही त्यांची भीती या ठिकाणी आम्ही काढून टाकणार आहोत. आणि त्यासाठीच हे पुढचं पाऊल राहणार आहे. अशा पद्धतीने मी या ठिकाणी या मोर्चाच्या नंतर पुढीलचं पाऊल काय या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याची तयारी सुरू आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, काहीही जरी झालं, कितीही संकटे जरी आले, RSSनी काहीही जरी केलं, तरी आम्ही भारताचे लोक म्हणून संविधाननिष्ठ स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत करून या संविधानाची जबाबदारी टाळण्याचं प्रत्येकाचं काम, हे प्रत्येकाचं संविधानिक नैतिक कर्तव्य आहे. हे केल्याशिवाय आम्हाला जमणार नाही. आणि पुढच्या पिढीला, येणाऱ्या भावी पिढीला आम्ही संरक्षित करू, हा आमचा दृढ संकल्प, आमची संपत्ती आहे. आणि कशाच्या बळावर? केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो आत्मविश्वास शिकवलेला आहे, कॉन्फिडन्स, कितीही संकटे येऊ द्या, त्या संकटाच्या मानेवर पाय देऊन गरुड झेप घेण्याचा आत्मविश्वास आमच्याकडे आहे. म्हणूनच आम्ही या आत्मविश्वासाच्या बळावर बोलतोय आणि यापुढे अशाच पद्धतीने आम्ही लढणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. या RSSला, या संविधान विरोधी शक्तीला आम्ही कायमचं पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांची शंभरी भरलेली आहे आणि ती त्याचीच वाट पाहत आहेत. आणि त्यासाठीच आमचा जन्म आहे, त्यासाठीच आमचा शेवटचा श्वास आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय विठ्ठल.